नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये हे जमा होणार आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर हे पैसे पीक विम्याचे असतील. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम देखील ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये हे जमा होणार आहेत. मित्रांनो, हा पीक विमा 2025 मधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील हा पीक विमा असेल. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम ही जमा करण्यात येणार आहे, तसेच यातील कोणते शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र असतील, हे सर्व प्रोसेस आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. मित्रांनो, आजच 3 टप्प्यांमध्ये या पीक विम्याचे वितरण हे करण्यात येणार आहे. यामधील पहिला टप्पा जर पाहिला तर दुपारी 3 वाजेपर्यंत हा पहिला टप्पा असेल. यामध्ये 6 जिल्ह्यात या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर यामधील दुसरा टप्पा जर पाहिला तर दुपारी 3 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा दुसरा टप्पा असेल आणि या दुसऱ्या टप्प्यात देखील 6 जिल्ह्यात हा पीक विमा हा वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, संध्याकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत हे तिसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटप असणार आहे आणि यामध्ये देखील 6 जिल्हे आहेत. मित्रांनो, यामध्ये 3 टप्प्यांमध्ये हे 6 जिल्हे म्हणजेच 18 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यातील हा पीक विमा जर पाहिला तर आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे आणि हा पीक विमा हा 2025 मधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील हा पीक विमा असेल. तसंच मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देखील आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा हप्ता ठराविक शेतकऱ्यांच्याच ही खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, त्याच्या अटी काय असतील तर यामधील पहिली अट जर पाहिलं तर PM किसान सन्मान निधीचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा झालेला असावा. म्हणजेच PM किसानचा आता गेलेला 23वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा झालेला असेल तरच हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देखील हा जमा करण्यात येणार आहे. तसंच यातील दुसरा निकष जर पाहिला म्हणजे दुसरी अट जर पाहिली तर KYC पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी PM किसान सन्मान निधीची KYC पूर्ण केलेली असेल अशा शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा देण्यात येणार आहे. म्हणजेच यामध्ये जर पाहिलं तर PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही एकच योजना आहेत आणि याची KYC देखील ही एकच आहे. यानंतर तिसरी अट जर पाहिली तर वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. तर यामध्ये जर 2.5 लाखाच्या आतमध्ये जर वार्षिक उत्पन्न असेल तरच या शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान निधीतील पुढची अट जर पाहिली तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड हे असणं आवश्यक आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामधील शेवटची अट जर पाहिली तर घरातून फक्त एकाच व्यक्तीला या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, या अगोदर घरातून दोघा-तिघाला जर भेटत असेल तर आता फक्त एकाच व्यक्तीला हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, ह्या सर्व अटी जर पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा देण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, यामधील पुढचं जर पाहिलं तर यामधील 25 लाख शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून हे अपात्र करण्यात आले आहेत. मित्रांनो, सरकारने 93 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 25 लाख शेतकरी हे अपात्र ठरवले आहेत. मित्रांनो, याची कारणं जर पाहिली तर सर्वप्रथम पहिलं कारण जर पाहिलं तर उत्पन्न जास्त असलेले शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे असे शेतकरी या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून हे अपात्र करण्यात आले आहेत. तसेच यातील दुसरे जर कारण पाहिलं तर कागदपत्र अपूर्ण असलेले शेतकरी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु KYC केलेली नसेल किंवा आधार बँक लिंक केलेली नसेल असे शेतकरी देखील यामधून अपात्र करण्यात आले आहेत. तसेच यामधील तिसरे कारण जर पाहिले तर एकाच घरातून अनेक लाभ घेणारे शेतकरी देखील यामधून अपात्र करण्यात आलेला आहे. म्हणजेच एका घरातून फक्त एकाच व्यक्तीला या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हा लाभ देण्यात येतो आणि उर्वरित शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच इतर कारणांमुळे देखील हे अपात्र करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या 4 बाबींमुळे या शेतकऱ्यांना हे अपात्र करण्यात आलेलं आहे. जवळपास 25 लाख शेतकरी या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून हे अपात्र करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता आजच त्यांच्या खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना हा रक्कम ही आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे. तसंच मित्रांनो, यामध्ये कोणत्या बँकेत ही रक्कम जमा होणार आहे म्हणजेच कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम ही आज जमा होणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या बँकेत हे पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 10 प्रमुख बँकांमध्ये ही रक्कम ही जमा होणार आहे.
यामधील जर पाहिलं तर ही नमो शेतकरी आणि पीक विमा या संदर्भातील ही रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। यामध्ये सर्वप्रथम आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर जर पाहिलं तर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे आणि त्यानंतर कॅनरा बँक आहे, त्यानंतर बँक ऑफ बरोदा आहे आणि त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या 10 बँकांमध्ये ही रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जवळपास 27,000 रुपये ही जमा करण्यात येणार आहे। यामध्ये 27,000 रुपये ही रक्कम हेक्टरी ही रक्कम असेल। मित्रांनो, यामध्ये या 10 बँकांमध्ये आज हे 3 टप्प्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। तसं मित्रांनो, यामध्ये कोणत्या पिकाला हा किती पीक विमा मिळणार आहे, यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर सोयाबीनसाठी प्रति हेक्टर 28,000 रुपये हा पीक विमा असेल। तसेच कापूस पिकासाठी जर पाहिलं तर 36,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा असेल आणि तूर या पिकासाठी 45,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा असेल। या मूग या पिकासाठी जर पाहिलं तर 27,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा असेल। तसंच उडीद या पिकासाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा असेल। तसेच ज्वारी या पिकासाठी जर पाहिलं तर 32,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा असेल आणि बाजरी पिकासाठी देखील हा 32,000 रुपये हा पीक विमा आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सर्वच पिकांसाठी 25,000पेक्षा जास्त हा पीक विमा प्रति हेक्टर हा देण्यात येणार आहे। यामध्ये सर्वात जास्त तूर या पिकासाठी जर पाहिलं तर तूर या पिकाला 45,000 रुपये हा पीक विमा सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी हा पीक विमा उडीद या पिकासाठी आहे। 25,000 रुपये हा उडीद या पिकासाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील कोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे जे 18 जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे, यामधील कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विम्याचे पैसे हे वाटप करण्यात येणार आहेत? तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर आहे, त्यानंतर लातूर आहे, त्यानंतर नांदेड, बीड आणि परभणी ही पहिल्या टप्प्यातील हे 6 जिल्हे आहेत आणि या 6 जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत ही पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। तसं मित्रांनो, यामधील दुसरा टप्पा जर पाहिला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ विभाग येतो आणि विदर्भ विभागातील देखील 6 जिल्हे यामधील दुसऱ्या टप्प्यामध्ये हे देण्यात येणार आहेत। यामधील सर्वप्रथम बुलढाणा आहे, त्यानंतर नागपूर आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर नाशिक आणि धुळे या 6 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा पीक विमा देण्यात येणार आहे आणि हा दुसऱ्या टप्प्यातील असेल। मित्रांनो, यासाठी जर पाहिलं तर 27,000 रुपये हा पीक विमा हा शेतकऱ्यांना हेक्टरी देण्यात येणार आहे। 27,000 रुपये म्हणजेच ज्या त्या पिकानुसार हा पीक विमा असेल। यामधील काही पिकांना हा कमी तर काही पिकांना जास्त हा पीक विमा आहे। तर मित्रांनो, सरसकट 27,000 रुपये हा पीक विमा आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचे 100% नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनाच हा पूर्ण पीक विमा मिळणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे 100%पेक्षा कमी नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये पीक विमा हा कमी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यातील 6 जिल्हे जर पाहिले तर यामधील सर्वप्रथम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे। हा तिसऱ्या टप्प्यातील हे 6 जिल्हे आहेत। यामध्ये सर्वप्रथम आहे रत्नागिरी, त्यानंतर ठाणे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आहेत कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये हे तिसऱ्या टप्प्यात हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, या 6 जिल्ह्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत या पीक विम्याचे हे वाटप करण्यात येणार आहे। तसंच मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देखील या सर्वप्रथम या 18 जिल्ह्यात हा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर तसेच उत्तर महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे जर पाहिले तर सर्वप्रथम आहे यामध्ये नंदुरबार आहे, यामध्ये सर्वप्रथम नंदुरबार आहे, त्यानंतर जालना आणि त्यानंतर पालघर या 3 जिल्ह्यांचा देखील हा यामध्ये समावेश केलेला आहे आणि या 3 जिल्ह्यात देखील पीक विम्याचे वाटप हे उद्यापासूनच करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर तुमचा जिल्हा या यादीत नाही का, तर मित्रांनो निराश होऊ नका। तर उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये 15 जुलैपर्यंत हे वितरण होणार आहे। मित्रांनो, यासाठी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली EKYC पूर्ण करणं आवश्यक आहे। म्हणजेच बँकेची EKYC जर झालेली नसेल तर EKYC करून घ्या। तसेच आधार बँक लिंक हे महत्त्वाची गोष्ट आहे, हे करून घ्या। तसेच फार्मर ID ज्या शेतकऱ्यांनी अद्याप काढलेली नाही अशा शेतकऱ्यांनी देखील फार्मर ID काढून घ्यायचा आहे। तसेच कागदपत्रे अपडेट ठेवा, म्हणजेच आधार बँक लिंक असेल तर ही सर्व कागदपत्रे आपण ही अपडेट ठेवणं आवश्यक आहे। मित्रांनो, या सर्व अटी पूर्ण करा। लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये
हे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट होती. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर अतिरिक्त निधी या पीक विम्यासाठी हा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पीक विम्यासाठी जर पाहिलं तर 22,000 कोटींचा हा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अशी बातमी आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती जर पाहिली तर सोशल मीडिया आणि माध्यमातील दाव्यांवर आधारित आहे. मित्रांनो, अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR आल्यानंतरच ही सर्व माहिती ही स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, यामधील पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी ही एक अत्यंत अशी महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, ही बातमी गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजेच गरीब शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असेल. मित्रांनो, हा पीक विमा उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे 2,000 देखील हे उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, मित्रांनो, या शेतकऱ्यांनी आपलं पेमेंट आले की नाही हे जर चेक करायचं असेल तर सर्वप्रथम जर पाहिलं तर तुमचे बँक खात्याचा हा SMS किंवा मॅसेज हा आपल्या मोबाईलवरती आलेला असेल. जर आपल्या बँक खात्याला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तरच या शेतकऱ्यांना हा SMS येणार आहे. तसंच यातील दुसरी गोष्ट जर पाहिली तर DBTद्वारे देखील ही रक्कम ही जमा करण्यात येणार आहे. जर मित्रांनो मॅसेज आला नसेल तर बँक खाते किंवा मोबाईल ॲप हे तपासायचं आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना हा मॅसेज येणार नाही अशा शेतकऱ्यांनी हा हे बँक खाते किंवा मोबाईल ॲप तपासायचा आहे. यामध्ये जर पाहिलं तर बँक पासबुकची आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन ही एंट्री मारून घ्यायची आहे. तसेच मोबाईल ॲप म्हणजे गुगल पे, फोनपेवरती हे अकाउंट लिंक असेल तर या अकाउंटमध्ये आपल्याला सर्व अपडेट म्हणजे पीक विमा आणि नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भातील सर्व अपडेट यावरती येऊन जाईल. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या किसान कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच शेजारील बेल आयकॉन बटन दाबायला देखील यामध्ये विसरायचं नाही. मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.